नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव। आज आपल्याला जिल्हा परिषद भरतीमध्ये चालू घडामोडी आणि सामान्य, त्या सामान्याला आपण जीके पण म्हणतो किंवा जनरल नॉलेज पण म्हणतो, या विषयांच्या अंतर्गत काय विचारलं जाऊ शकतं त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे। मग आता बघा, सामान्य आणि जीकेच्या अंतर्गत तुम्ही पाहिलं तर पॉलिटिकल सायन्स हा भाग असतो, म्हणजे राज्यघटनेचा भाग आहे, हिस्ट्रीचा भाग असतो, जिओग्राफीचा भाग असतो, सामान्यांचे 1-2 प्रश्न विचारले जातात। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 5-6 विषयाचं मिळून सामान्यांना हा विषय बनलेला आहे। म्हणजे त्या सामान्यांच्या अंतर्गत आपल्याला काय विचारलं जातं, काय विचारलं जाऊ शकतं याचा अंदाज येण्यासाठी IBPS मार्फत, आता जिल्हा परिषद परीक्षा कोण घेणार आहे? IBPS घेणार। जशी तलाठीची परीक्षा TCS ने घेतली, तशी जिल्हा परिषदेची परीक्षा कोणी घेतली? IBPS ने। मग 2023 मध्ये ज्या काही वेगवेगळ्या विभागाच्या IBPS ने परीक्षा घेतल्यात, त्या परीक्षेमध्ये सामान्यांवर आधारित IBPS ने काय प्रश्न विचारल्यात ते आपण पाहणं अपेक्षित आहे, की जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की हे प्रश्न विचारले, मग अशा पद्धतीने तयारी करायची। मग आपण प्रश्न पाहत चालूया, काही प्रश्नांचं विश्लेषण पाहू, ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण मी सांगेल। बघा, पहिला प्रश्न असा विचारला IBPS न की राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, असा या ठिकाणी प्रश्न, म्हणजे दिनविशेषावर प्रश्न विचारलाय। मग आता याचा पर्याय पाहिला, 29 ऑगस्ट आहे, दुसरा आहे 26 जुलै, तिसरा आहे 16 डिसेंबर आणि चौथा आहे 5 सप्टेंबर। मग याचं उत्तर काय? 29 ऑगस्ट। बघा, मेजर ध्यानचंद म्हणजे हॉकीचे जादूगार, बरोबर आहे, भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जातं। यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो। कुठला क्रीडा दिन? राष्ट्रीय क्रीडा दिन। आता इथे बघा, इथे कुठला दिन विचारलाय? राष्ट्रीय क्रीडा दिन विचारलाय। मग आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, दिनविशेष 3 प्रकारचे असतात, एक आंतरराष्ट्रीय दिनविशेष, राष्ट्रीय दिनविशेष आणि प्रादेशिक दिनविशेष, त्याला राज्य दिनविशेष पण आपण म्हणू शकतो। मग आता यात लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय दिनविशेष जो आहे तो 6 एप्रिल आहे। किती आहे? जागतिक क्रीडा दिन कुठला आहे? 6 एप्रिल जागतिक क्रीडा दिन आहे। राष्ट्रीय क्रीडा दिन कोणता आहे? 29 ऑगस्ट आहे। आणि प्रादेशिक क्रीडा दिन 15 जानेवारी। एक 2-3 दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं डिक्लेअर केलं की खाशाबा जाधव म्हणजे भारताला ऑलिम्पिकमध्ये, हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस 2023 पासून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार। म्हणजे ही देखील या ठिकाणी नोंद घ्या, म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याला विचारला IBPS न, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये माझा असा अंदाज आहे प्रादेशिक दिनमध्ये हा 2023 पासून साजरा करायचं ठरवलंय। म्हणून 15 जानेवारी जो राज्य क्रीडा दिन साजरा करायचं ठरवलंय तो कदाचित आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो। कोणाच्या स्मरणार्थ? काय नाव सांगितलं? खाशाबा जाधव कुस्तीपट्टू, बरोबर आहे। अशा पद्धतीनं हा भाग तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं, म्हणजे आंतरराष्ट्रीय 6 एप्रिल, राष्ट्रीय 29 ऑगस्ट आणि प्रादेशिक काय सांगितलं? 15 जानेवारी। म्हणजे दिनविशेषवर एक प्रश्न IBPS ने विचारला। मी IBPS हा शब्द का वारंवार उच्चार करील? जिल्हा परिषदची जी काही सर्वाधिक संख्या असणारी जी जाहिरात आलेली आहे, पदाची संख्या असणारी, त्या जाहिरातीला उपयुक्त असे हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचा अंदाज घेऊनच तुम्ही येणाऱ्या परीक्षेची तयारी करणं अपेक्षित आहे। त्यानंतर दुसरा जो प्रश्न विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्याला बघा, प्रश्न काय? महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या महिन्यात, बघा कोणत्या महिन्यात 2022 मध्ये दिव्यांग, वेगळ्या दिव्यांग विभाग, म्हणजे बघा पूर्वी आपण अपंग म्हणायचो, पण नरेंद्र मोदी सरकारने काही वर्षापूर्वी अपंगाच्या ऐवजी दिव्यांग असा शब्द वापरा म्हटले, दिव्यांगसाठी स्वतंत्र सरकारी विभाग स्थापनेस मान्यता दिली, असा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे। मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, ऑगस्ट हा एक पर्याय, ऑक्टोबर हा एक पर्याय, सप्टेंबर हा एक पर्याय, नोव्हेंबर, याचं उत्तर आहे नोव्हेंबर, हे उत्तर बरोबर आहे। आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या की हे डिक्लेअर कधी केलं? तर नोव्हेंबरमध्ये डिक्लेअर केले। मग आता जागतिक दिव्यांग दिन जो आहे, बघा काय म्हणले? जागतिक दिव्यांग दिन, बघा जागतिक दिव्यांग दिन हा 3 डिसेंबर आहे आणि या दिवशीपासून खऱ्या अर्थानं हा विभाग आहे बघा स्थापनेला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं सुरुवात कधी झाली? 3 डिसेंबर पासून या विभागाची सुरुवात झाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं या बाबतीत एक वाक्य लक्षात घ्या, भारतात जी 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, याच्यामधलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की दिव्यांग मंत्रालय चालू केलं। मग वाक्य काय सांगितलंय? देशातलं, भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं
राज्य आहे की त्यांनी कोणतं मंत्रालय चालू केलं? दिव्यांग मंत्रालय. दिव्यांगासाठी स्वतंत्र सरकारी विभाग किंवा दिव्यांग मंत्रालय काय केले? चालू केले. महाराष्ट्राचे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. ही देखील बाब लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा, कोणता प्रश्न विचारला बघा, काय आहे त्यात? आता सामान्यांचा प्रश्न आहे हा. तत्कालीन मुंबई राज्यामधून काय म्हणले बघा, तत्कालीन मुंबई राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली? मग आता एक लक्षात, 1956, 1960, 1962 आणि 1964. बघा 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र बरोबरच गुजरात राज्याची देखील निर्मिती झाली. म्हणून 1 मे 1960 हा दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते? 26 जिल्हे होते. आता महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? 36 जिल्हे आहेत. म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला इतर माहिती पण माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला असाही प्रश्न या ठिकाणी याच्या आधीच्या काही वेगवेगळ्या पॅटर्नच्या परीक्षेमध्ये तो प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रात जिल्हे किती होते? तर महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. आता किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. नव्यानं 36वा जिल्हा जो काय स्थापन झाला 2014 मध्ये. बघा कधी झाला? 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातनं, बघा काय म्हटलंय, ठाणे जिल्ह्यातनं पालघर हा जिल्हा काय करण्यात आला? नव्याने स्थापन करण्यात आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा भाग या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. याचं उत्तर काय? 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960. ठीक आहे, पुढला प्रश्न बघू 4 नंबरचा. बघा महाराष्ट्रामधील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा कोणत्या प्रकारची आहे? म्हणजे जॉग्राफीच्या ह्याच्यावर विचारलंय. बघा मृदा म्हणलंय माती दक्षिण कोकण किनारपट्टीची कोणत्या प्रकारची आहे असं या ठिकाणी म्हणलं. बघा जांभी पहिला पर्याय, दुसरा गाळाची, तिसरा लाल आणि चौथा काळी. आता याचं जे उत्तर आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या, जांभी हे उत्तर आहे. आता ही जांभी मृदा जी आढळते ते सर्वाधिक पाऊस असणाऱ्या ठिकाणी. मग बघा कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस असतो, बरोबर आहे. सर्वाधिक पाऊस असलेल्या ठिकाणी ही जांभी मृदा आढळते. आणि ही मृदा सगळ्यात जास्त फायद्यासाठी कशासाठी असते? फळबागासाठी फायद्यासाठी असते. कशासाठी फायद्यासाठी असते? फळबागासाठी ही फायद्यासाठी असते. म्हणजे 2 बाबी तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. जॉग्राफीचा हा एक प्रश्न या ठिकाणी विचारला. मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की सामान्यांमध्ये आपल्याला जॉग्राफी विचारलं जातं, हिस्ट्री विचारलं जातं, पॉलिटिकल सायन्स विचारलं जातं, सायन्स विचारलं जातं, करंट विचारलं जातं, धनिविशेष विचारले जातात. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये असतात. मग हे जे काही आपण प्रश्न घेण्यात ह्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की IBPS मध्ये कशा स्वरूपाचे सामान्यांचे प्रश्न विचारले जातात याच्या अंदाजासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण पाहूया. बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला IT हब समजले जाते? बघा काय म्हणलं? IT हब IT हब इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IP हब म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते, समजले जाते, असाही प्रश्न आहे. मग बघा ह्याच्यामध्ये मुंबई आहे, नागपूर आहे पर्याय, तिसरा पुणे आहे आणि चौथा कोल्हापूर आहे. याचं ऑथेंटिक उत्तर आहे पुणे. पुणे शहराला IT हब म्हणून ओळखलं जातं. तुम्ही बघा या ठिकाणी पुण्यामध्ये म्हणजे इथे महाराष्ट्र म्हटलंय. जर इथं भारत असतं तर याचं उत्तर बेंगलोर. भारताचं उत्तर कुठलं? बेंगलोर हे उत्तर त्याचं राहिलं असतं. भारत असा जर प्रश्न विचारला असता. इथं पर्टिक्युलर महाराष्ट्र म्हणलंय. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणा. तुम्ही म्हणलं असेल हिंजवडीला देखील IT पार्क आहेत. पुण्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या उपनगरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी IT पार्क सुरू झाले आहेत आणि म्हणूनच पुणे शहराला या ठिकाणी IT हब म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीने तुम्ही हा भाग लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. परत दिनविशेषावर प्रश्न विचारलाय. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर. याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर. महात्मा गांधी बरोबर आहे यांच्या जयंती दिवशी, बरोबर आहे, जन्मदिवस जो आहे महात्मा गांधी यांचा जन्मदिवस हा जो काय 2 ऑक्टोबर आहे त्यानिमित्त आंतरराष्ट्रीय अहिंसा. इथं राष्ट्रीय म्हणलेलं नाही किंवा प्रादेशिक म्हणलेलं नाही. इथे शब्द लक्षात घ्या, हे महत्वाचा शब्द आहे. आंतरराष्ट्रीय यालाच आपण काय म्हणतो? जागतिक अहिंसा दिन म्हणून हा 2 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न काय बघा. भारतीय घटनेच्या कोणत्या अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो? अशा पद्धतीचा हा जॉग्राफीचा प्रश्न विचारला आहे. अनुच्छेद 101, अनुच्छेद 109, अनुच्छेद 112 आणि अनुच्छेद 312. ज्या या ठिकाणी एक लक्षात घ्या, अखिल भारतीय सेवा आहे
अखिल भारतीय सेवेचा कायदा कुठला आहे? 1951चा. आणि इथं आपल्याला कायदा न विचारता काय म्हणजे अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो असं म्हटलंय. कोणत्या याच्यानुसार? तर अनुच्छेद 312 नुसार असं हे त्याचं उत्तर आहे. ना अखिल भारतीय सेवेचा कायदा कधी? 1951चा कायदा. कधीचा कायदा म्हणलं? 1951चा या ठिकाणी कायदा आहे. आणि त्याचं ऑथेंटिक उत्तर काय सांगितलं तुम्हाला? अनुच्छेद 312 सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी बघा, आपण जिल्हा परिषद संदर्भातला हे लेक्चर घेतोय सामान्यांचं. युनिक अकॅडमीची 30 प्रकारच्या पदासाठीची किती जागा आहे? टोटल 19,000 जागा आहेत. या पदासाठीची 20 ऑगस्ट पासूनची जी काय बॅच आहे सायंकाळी 7 वाजता रेकॉर्डेड बॅच युनिक अकॅडमीची जिल्हा परिषद तुम्हाला उपलब्ध होईल. या बॅचच्या संदर्भात तुम्हाला जर अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर 88 050 26 949 किंवा 91 300 65 52 5 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तर या संदर्भातले हे पोस्टर आहे किंवा खाली स्क्रोलमध्ये तुम्हाला त्या संदर्भातले नंबर मिळून जातील. पुढला प्रश्न 8 नंबरचा बघा. वर्षामध्ये टिंबटिंब वर्षामध्ये म्हणू टिंबटिंब वर्षामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस दरम्यान लखनौ करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती असा हा प्रश्न आहे. मग आता 21 हा पर्याय आहे, 1916 हा पर्याय, 1942 हा पर्याय आणि 1931. आता काय म्हणलंय? टिंबटिंब वर्षामध्ये कोणामध्ये? मुस्लिम लीग आणि काँग्रेस दरम्यान कोणता करार झाला? लखनौ करार झाला. तो कधी झाला? याचं उत्तर 1916 मध्ये झाला. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. आता इथे सायन्सचा प्रश्न विचारला. सायन्सचा बी एका दुसरा प्रश्न असतोच. सपाट आरशामध्ये नेहमी आभासी प्रतिमा तयार होते, बरोबर आहे. आता काय इथं प्रश्न आहे? सपाट म्हणजे इथं आपण असं म्हणू, कोणत्या सपाट आरशामध्ये नेहमी आभासी प्रतिमा तयार होते? बघा, आरशापासून अनंत अंतरावर वस्तू आणि आरशा दरम्यान, आरशाच्या पाठीमागे आणि वस्तूच्या पाठीमागे. तर याचं उत्तर आहे आरशाच्या पाठीमागे. आता ह्यात एक लक्षात घ्या, सायन्ससाठी 1-2 मार्काच्या सायन्ससाठी एक स्पेशल असं सायन्सचं कुठलं पुस्तक करण्याची आवश्यकता नाही. तर यासाठी काय करा तुम्ही, 5वी ते 10वीच्या पुस्तकामध्ये स्वाध्याय हा प्रकार असतो आणि त्या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारले आहेत, बघा मी परत एकदा सांगतो, 5वी ते 10वीमध्ये स्वाध्याय असतो आणि स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी सरावासाठी काही प्रश्न दिलेले असतात धडा झाल्यानंतर किंवा पाठ झाल्यानंतर आपण म्हणतो. तेच प्रश्न माझ्या अनुभवानुसार किंवा मी जे काही पेपर IBPSचे पाहिलेत किंवा TCSचे पाहिलेत तर त्यातले प्रश्न जसे तसे आयोगाने म्हणजे त्या IBPSने किंवा TCSने उचलले आहेत. मी परत एकदा वाक्य सांगतो, काय म्हणले? 5वी ते 10वीच्या सायन्सच्या पुस्तकामधले स्वाध्यायातले प्रश्न सगळे व्यवस्थित करून जाईल. तुम्ही समज स्वाध्यायातले उत्तर दिलेले नसतात, गाईडमध्ये त्याचे उत्तर आहेत आणि जे स्टार प्रश्न केलेले असतात ते ह्याच्यामधले असतात, स्वाध्यायामधले असतात. तर ती गाईड बघा आणि गाईडच्या माध्यमातून या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मग पुस्तकात परत उत्तर शोधण्याची आवश्यकता पडणार नाही. तर 5वी ते 10वीचे स्वाध्यायाचे प्रश्न प्रत्येक ठिकाणी 5-5, 6-6 प्रश्न आहेत. तेवढे प्रश्न केले, 10-12 धडे असले, 100-200 प्रश्नामध्ये तुमचं हा सायन्सचा भाग कव्हर होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघा काय आहे? 2 फेब्रुवारी 2019 रोजी कृषी निर्यात धोरणावरील पहिला राज्यस्तरीय जागृती कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केला होता? पर्याय पुणे, नवी दिल्ली, पटना आणि हैदराबाद. तर याचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी तो आयोजित केला होता. आता पुण्यामध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता हे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, वैकुंठ मेहता नाव काय लिहितो बघा, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह ही जी संस्था आहे या ठिकाणी हा राज्यस्तरीय जागृती कार्यक्रम काय करण्यात आला? आयोजित करण्यात आला. आता भारत सरकारनं सहकार मंत्रालय स्थापना केली, भारत सरकारनं जलशक्ती मंत्रालय स्थापन केले, मोदी सरकार आल्यापासून त्यांनी जलशक्ती मंत्रालय नवीन स्थापन केलं, सहकार मंत्रालय नवीन स्थापन केलं. आणि हे जे सहकाराच्या संदर्भातली ही संस्था आहे वैकुंठ मेहता या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह. आणि भारताचे पहिले सहकार मंत्री कोण झाले? जे भारताचे सध्याचे गृहमंत्री आहेत अमित शहा, हेच भारताचे पहिले सहकार मंत्री आहेत. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. या प्रश्नाचं उत्तर पुणे आहे 10 नंबर प्रश्नाचं. त्यानंतर पुढला प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते अणुऊर्जा केंद्र तमिळनाडूमध्ये आहे? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले. बघा, कैगा अणुऊर्जा केंद्र हे जे आहे ते कर्नाटकमध्ये आहे. कुठे आहे हे? कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर कल्पक्कम अणुऊर्जा केंद्र कुठं आहे? तमिळनाडूला आहे.
मग आपला प्रश्न काय विचारला विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणते अणुऊर्जा केंद्र तमिळनाडूमध्ये आहे? तर याचं उत्तर कल्पक्कम अणुऊर्जा प्रकल्प. आता राहिलं ह्याचं पण आपण पाहूया, कारण की इथं परत असा येईल की खालीलपैकी कोणते अणुऊर्जा केंद्र म्हणजे तारापूर कोठे आहे वगैरे असा जर प्रश्न आला तर आपला गोंधळ होऊ नये. मग तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पालघरमध्ये आहे, पालघर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे आहे, बरोबर आहे, जो नव्याने जिल्हा निर्माण झाला आपण म्हणलं. आणि काकरापार अणुऊर्जा केंद्र जे आहे हे गुजरातमध्ये आहे आणि या केंद्राचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? स्वदेशी बनावट, पूर्णतः स्वदेशी बनावटीचं हे अणुऊर्जा केंद्र आहे. काकरापार अणुऊर्जा केंद्र गुजरातमधला. अशा पद्धतीने हा अणुऊर्जा केंद्रावर हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्यानंतर पुढला भाग बघा, महाराष्ट्र राज्यामधील टिंबटिंब आणि टिंबटिंबी या जिल्ह्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत प्रशंसनीय कार्यासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव उस्मानाबाद, जळगाव नागपूर, उस्मानाबाद नागपूर आणि जळगाव जालना. तर जळगाव उस्मानाबाद हे त्याचं उत्तर आहे. कुठली योजना आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ या संदर्भातल्या योजनेमध्ये विशेष कामगिरी जळगाव आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांनी केली. आणि ह्या अभियानाची सुरुवात कधी झाली असा जर प्रश्न आला सामान्यांमध्ये तर त्याचं उत्तर आहे 2015 मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर्सचे लेक्चर तुम्ही पाहत असताल. ऑगस्टचा व्हिडिओ पण मी आता नुकताच 4-5 दिवसापूर्वी टाकलेला आहे. आणि याच दरम्यान चालू घडामोडीची देवाजोर संपादित जे आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारी 66वी आवृत्ती मार्केटमध्ये उपलब्ध झाले. टेलिग्राम जर तुम्ही बघितलं तर टेलिग्रामवर पण मी या ठिकाणी या संदर्भातली माहिती दिली. कितव्या क्रमांकाची? 66व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. जवळजवळ 208 पानं आहेत. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यानचं म्हणजे जवळजवळ 8 महिन्याच्या घटना समाविष्ट असणारी ही आवृत्ती आहे. आणि याच्यामध्ये सुरुवातीला 5 प्रश्नपत्रिका म्हणजे सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि 8 महिन्याच्या मंथली जानेवारी ते ऑगस्टपर्यंतच्या सर्व घटना यामध्ये मी कव्हर केलेल्या आहेत. 200 रुपये या पुस्तकाची किंमत आहे. तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी हे जे नंबर दिलेले आहेत ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्ही जिथनं स्पर्धा परीक्षेचे पुस्तक घेता त्या ठिकाणाहून ही पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. बघा, नागरिकत्व कायद्यामध्ये निर्दिष्ट केल्यानुसार खालीलपैकी कोणत्या पद्धती भारताचे नागरिकत्व सुरक्षित करण्यासाठी असतात? अशा पद्धतीनं हा भाग आहे. तर काय बघा, प्रश्न जो विचारलाय, जन्माद्वारे नागरिकत्व, प्रदेशाच्या समावेशाद्वारे नागरिकत्व आणि नैसर्गिकीकरणाद्वारे नागरिकत्व हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व ही सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आणि याच्या संदर्भातला कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण पाहूया. सांसर्गिक काळपुळी हा जीवघेण्य आजार रोग टिंबटिंबमुळे होतो असं हा प्रश्न आहे. विषाणू, बुरशी, जंत आणि जीवाणू. तर हा जीवाणूमुळे होतो आणि तो कोणत्या जीवाणूमुळे होतो हा भाग आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. हा जो प्रामुख्याने सस्तन प्राण्यामध्ये होतो. आणि बघा त्या जीवाणूचं नाव काय आहे? बॅसिलस. नाव अवघड आहे जरा, तुम्ही म्हणून तर इथं बोर्डवर लिहित आहे. बॅसिलस ॲथ्रिसिस या जीवाणूमुळे हा काळपुळी हा जीव होणार रोग होतो. हे सुद्धा क्रमिक पुस्तकातला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामधला. म्हणून स्वाध्याय खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न 15 नंबरचा. टिंबटिंब वर्षामध्ये सोलापूर नगर परिषद ही नगर परिषदेच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकण्याची भारताची पहिली परिषद भरली होती. याचं उत्तर आहे 1930ला. एप्रिल 1930 मध्ये काय म्हटले? पहिली परिषद, राष्ट्रीय झेंडा फडकवणारी भारतातली पहिली परिषद कधी भरली होती? 6 एप्रिल 1930 रोजी ही परिषद पार पडली होती. कधी? 6 एप्रिल 1930 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणते शहर राष्ट्रकुल खेळ 2022 आयोजित करणार आहे? आता ते केलेलं आहे. आता आपलं 23 लागले त्यावेळेस तो प्रश्न विचारला आहे IBPSनं. तर याचं उत्तर आहे बर्मिंगहॅम. 22व्या क्रमांकाची ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जर किती वर्षांनी होते? दर 4 वर्षांनी होते.
जुलै ऑगस्ट 2022 मध्ये ही स्पर्धा पार पाडलेली आणि तुम्ही जर बघितलं ह्या स्पर्धेमध्ये भारतानं जवळजवळ 61 पदकं जिंकली होती आणि भारत पदक तालीमध्ये 4थ्या क्रमांकावर होता बघा. 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने किती पदकं जिंकली? 61 पदकं जिंकली आणि भारत कितव्या क्रमांकावर होता? 4थ्या क्रमांकावर होता. आणि ह्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर असणारा देश कुठला होता? ऑस्ट्रेलिया या देशाने सर्वाधिक पदकं जिंकली आणि तो प्रथम क्रमांकावर होता. जवळजवळ 177 पदकं जिंकली होती. ऑस्ट्रेलियाने 177 पदकं जिंकून प्रथम क्रमांकावर, भारत या ठिकाणी 61 पदके जिंकून पदक तालिकेत किती? 4थ्या क्रमांकावर. राष्ट्रकुल स्पर्धा जर किती वर्षांनी होते? 4 वर्षांनी होते. 22व्या क्रमांकाची राष्ट्रकुल स्पर्धा बर्मिंगहॅम या ठिकाणी झाली. बघा, ब्रिटिशांनी ज्या ज्या ठिकाणी राज्य केले त्या त्या देशाची संघटना म्हणजे राष्ट्रकुल संघटना म्हणून ती संघटना ओळखली जाते. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे, शनिवारवाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशव्याद्वारे बांधला गेला? बालाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, नारायणराव आणि रघुनाथराव. तर याचं उत्तर आहे पहिला बाजीराव. बघा काय म्हणलं, शनिवारवाडा कोणत्या पेशव्याद्वारे? कोणत्या पेशव्याद्वारे? पहिला बाजीरावद्वारे. हा 1736 या वर्षी बांधण्यात आला. कधी बांधण्यात आला? 1736 या वर्षी बांधण्यात आला. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही असा प्रश्न विचारलाय? संप करण्याचा हक्क, समानतेचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क. तर याचं ऑथेंटिक उत्तर काय आहे? अधिकार नाही म्हणलंय. संप करण्याचा हक्क मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. म्हणजे पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही बघा 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत किंवा इतर क्रमिक पुस्तकामध्ये सुद्धा आपल्या वेगवेगळी जी काही पॉलिटिकल सायन्सची पुस्तके त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मूलभूत अधिकार जे आपले 7 आहेत त्या 7 मधला मालमत्तेचा जो काय हक्क आहे त्याला 44व्या घटना दुरुस्तीनुसार तो परत मूलभूत अधिकाराच्या विषयी त्याला कायदेशीर अधिकार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, हा देखील सायन्स टेक्नॉलॉजीचा प्रश्न म्हणजे सायन्स आहे, जनरल सायन्सचा, टेक्नॉलॉजी नाही. प्रकाशाचा वेग टिंब असतो किंवा किती असतो? बघा 3 × 10⁸ मीटर सेंटीमीटर. हा देखील प्रश्न क्रमिक पुस्तकामधीलच आहे. तुम्ही स्वाध्यायामध्ये जेव्हा तुम्हाला तो प्रश्न मिळून जाईल. त्यामुळे सायन्सचे जे काय आतापर्यंत आपण 3 प्रश्न पाहिले हे 3ही प्रश्न त्या स्वाध्यायामधलेच होते. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार टिंब ह्यासाठी दिला जातो. बघा, भारतीय भाषामध्ये सर्जनात्मक लेखनातून नवी क्षितिज गाठणे, विज्ञानामध्ये अद्वितीय योगदान देणे, पर्यावरणासंबंधात जनजागृती करणे आणि संगीतातल्या सर्वच कामगिरी करणे. मग हे जे उत्तर काय? विज्ञानामध्ये अद्वितीय योगदान देणे. शांती स्वरूप भटनागर जे आहेत यांच्या नावानं हा पुरस्कार विज्ञानामध्ये अद्वितीय कार्य करणे व्यक्ती दिला जातो. भारतीय संशोधन, बघा काय म्हणलंय? भारतीय संशोधन प्रयोगशाळेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. कोणाला ओळखलं जातं? शांती स्वरूप भटनागर यांना ओळखलं जातं. या पुरस्काराची सुरुवात झाली 1958 या पुरस्काराची सुरुवात झाली आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तीला 5 लाख रुपये एवढी रक्कम या ठिकाणी दिली जाते. आणि हा पुरस्कार CSIR या संस्थेद्वारे दिला जातो. कुठल्या संस्थेद्वारे दिला जातो? CSIR म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संस्थेद्वारे हा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे बघा, राज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवेमधील विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या किती सदस्याचे राष्ट्रपतीद्वारे नामांकन केले जाऊ शकते? याचं उत्तर आहे 12 सदस्याचे नामांकन केले जाते. राज्यसभेमध्ये सदस्य किती असतात? 250. 238 वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडले जातात आणि राहिलेले 12 सदस्य कोण निवडत असतं? राष्ट्रपती या ठिकाणी निवडत असतं. अशा पद्धतीने तुम्ही हा भाग लक्षात घेऊ शकता. संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणून आपण राज्यसभेकडे पाहतो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या नद्या महाराष्ट्र राज्यातून वाहतात असा प्रश्न विचारलाय. तर याचं उत्तर आहे अ, क आणि ई. मग आता अ, क, ई मध्ये काय काय आपण पाहणं अपेक्षित आहे? अ मध्ये काय? कृष्णा ही महाराष्ट्रातनं वाहते. क मध्ये काय आहे? पैनगंगा ही नदी महाराष्ट्रातनं वाहते. आणि ई मध्ये काय आहे? तापी. म्हणजे कावेरी आणि काबिनी ह्या 2 नद्या महाराष्ट्रातनं वाहत नाहीत. अशा पद्धतीनं ह्या जॉग्राफीच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली? बघा, कलम 243 के नुसार स्थानिक स्वराज्य, बघा काय वाक्य वापरले? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी
26 एप्रिल 1994 या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. काय म्हटलंय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीणमध्ये कोणती स्थानिक स्वराज्य संस्थाला? जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली आणि ग्रामपंचायत आली. बरोबर आहे. शहरीमध्ये महानगरपालिका आली, नगरपालिका आली. कोणतं आले? महानगरपालिका आली, नगरपालिका आली. बरोबर आहे. मग त्यात कटक मंडळ आहेत, कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत, नगरपंचायत आहेत. मग या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी 26 एप्रिल 1994 या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि राज्य निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे दे ना चौधरी. हे राज्य निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त. सध्याचे UPS मदान हे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण, तर नीला सत्यनारायण ह्या राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. अशा पद्धतीने हा भाग 2009 मध्ये झाला होता, हा लक्षात ठेवू शकता. सध्याचे कोण आहेत? UPS मदान. पहिल्या महिला कोण? नीला सत्यनारायण. पहिल्या अध्यक्ष कोण राज्य निवडणूक आयोगाचे? तर देना चौधरी. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची मंजूर संख्या किती मार्च 2022 पर्यंतची? तर याचं उत्तर आहे 94 आहे. किती आहे? 94. आता बघा मुंबई उच्च न्यायालयाचे नुकतेच तुम्ही बघितलं असेल मुख्य न्यायाधीश. बघा काय म्हणलंय, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देवेंद्र कुमार उपाध्याय. काय? देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुख्य न्यायाधीश म्हणून काय करण्यात आली? निवड करण्यात आली. हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. मुंबई उच्च न्यायालय कार्यरत कुठे? गोवा राज्यात पण कार्यरत आहे आणि दीव आणि दमनसाठी पण कार्यरत आहे. आणि खंडपीठे जर विचारली तर या ठिकाणी एक लक्ष द्या, मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे नागपूरला आहे. बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगरला आहे, ज्याचं आता नाव चेंज झाले. 24 फेब्रुवारी 2023 औरंगाबादचं आणि धाराशिवचं म्हणजे उस्मानाबादचं नामकरण झालं 24 फेब्रुवारी 2023. मी मंथली करंट अफेअर्समध्ये पण सांगितले, पण आता इथं उल्लेख आला तर सांगतोय. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची काय आहेत? खंडपीठ आहेत. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढला प्रश्न पाहूया आपण. बघा IQARच्या 2021च्या जागतिक हवा अहवालानुसार खालीलपैकी कोणते शहर हे सलग वर्ष जगातील, बघा सलग 4 वर्षे, इथं काय म्हणून आपण सलग 4 वर्ष जगातील सर्वात जास्त प्रदूषित राजधानीचे शहरात घोषित करण्यात आले. म्हणजे प्रदूषित राजधानीचे शहर म्हणून घोषित करण्यात आलं. तर याचं उत्तर आहे दिल्ली. दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण असतं म्हणून तुम्ही बघितलं. समविषम अशा पद्धतीनं तिथली वाहतूक व्यवस्था दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार खालीलपैकी कोणाचा वाटा सर्वात कमी आहे? कोणत्या धर्माचा वाटा सर्वात कमी आहे? तर शीख धर्मियाचा वाटा तो सर्वात कमी आहे, 0.2% आहे. आणि सर्वात जास्त वाटा हिंदू धर्माचा आहे. कुठल्या धर्माचा आहे? हिंदू धर्माचा आहे आणि तो आहे 79.83%. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 26-27 मार्च 2022 पासून घेण्यात आलेल्या इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम IONS मेरीटाईम एक्सरसाइजच्या 2022च्या बघा IMEX 2022 पहिल्या आवृत्तीच्या बंदर टप्पा कोठे घेण्यात आला? असा या ठिकाणी तो प्रश्न विचारलाय. करंट अफेअर्सशी रिलेटेड गोवा या ठिकाणी तो घेण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा भाग लक्षात घेऊ शकता. पुढला प्रश्न, आता हिस्ट्रीमधला प्राचीनचा प्रश्न विचार. ह्यात एक लक्षात घ्या, मला ज्यावेळेस IBPSच्या आणि TCSच्या प्रश्नपत्रिका सामान्यांचे मी पाहिले तेव्हा एक मला बाब लक्षात आली, हिस्ट्रीमधले काही प्रश्न प्राचीनचे विचारलेत. म्हणजे आधुनिक विचारले तर अशातला भाग नाही, पण जास्त त्यांचा भर प्राचीनवर आहे. जेव्हा हे प्रश्न पाहताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल काही प्रश्न प्राचीनचे पण विचारले आहेत. बघा इथं प्रश्न काय आहे, यादव राजवंश हा एक भारतीय राजवंश होता ज्याने तुंगभद्रापासून टिंबटिंबपर्यंत राज्य केलं. अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलाय. तर तुंगभद्रापासून नर्मदा नदीपर्यंत त्यांनी राज्य केलं असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. कोणत्या राज्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने ऑनलाईन कधी प्रश्न तर 27 जुलै 2022 रोजी पुरावर प्रणाली IRS प्रशिक्षण आणि
टेबल टॉप व्यायाम घटना प्रतिसाद आयोजित केला अशा प्रकारचा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे झारखंड. हा चालू घडामोडी रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अभ्रकाचे विपुल साठे आढळतात असा प्रश्न आहे जॉग्राफीचा. रत्नागिरी या ठिकाणी अभ्रकाचे विपुल साठे आढळतात. पुढला प्रश्न काय आहे, भारतीय रेल्वे मंत्रालयाने कार्बन न्यूट्रल होण्यासाठी रेल्वेच्या ऊर्जा कार्यक्षमतेच्या योजनेनुसार टिंबटिंब 5 पायरी योजना आखली आहे. टिंबटिंबपर्यंतची 5 पायरी योजना आखली आहे, तर याचं उत्तर 2030 पर्यंतची 5 पायरी योजना आखलेली आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न, टिंबटिंबची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी केली, म्हणजे महात्मा फुले यांनी केली. तर सत्यशोधक समाजाची स्थापना या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. त्यानंतर भारताचे स्वातंत्र्य आणि विशेषतः कोल्हापूर राज्याचे भारत संघराज्यात विलीनीकरण यासाठी खालीलपैकी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आघाडीचे नेते कोण होते, तर माधवराव बागल हे आघाडीचे नेतृत्व होते. त्यानंतर परत लोकसंख्येवर म्हणजे जनगणनेवर प्रश्न विचारलाय. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हा हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्या जिल्हा, भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कुठला ठरलेला आहे, तर ठाणे जिल्हा हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठरलेला आहे. त्यानंतर 2022च्या कोणत्या महिन्यात इस्रोने त्याची 5वी मोहीम सुरू केली, तर हे जो उत्तर आहे ऑक्टोबर महिन्यात इस्रोने त्याची 5वी मोहीम सुरू केलेली आहे. टिंबटिंब हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर विचारला आहे 82.34, एकूण साक्षरता दर 82.34. यामध्ये पुरुष किती आणि महिला किती असा जर विचारला तर पुरुषाचा 88.38% आहे, बरोबर आहे, आणि त्यानंतर महिलांचा 69.87% आहे. बघा 2011च्या जनगणनेवर प्रश्न विचारले जातात, तर 2011ची जनगणना करून जायचीच. बघा आपल्याला एक लक्षात आले, प्रश्न पाहताना जनगणनेवर प्रश्न विचारला जातो, तर जनगणना व्यवस्थित करून जायची. कधीची? 2011ची जनगणना. दिनविशेषावर प्रश्न विचारला जातोय, तर दिनविशेष या ठिकाणी करून जायचे. प्राचीन इतिहासावर प्रश्न विचारलाय, तर प्राचीन इतिहासमधले काही टॉपिक जे आहेत, जे आपल्याला ह्या रिलेटेड प्रश्न विचारले, ते काही टॉपिक तुम्ही करणं गरजेचं. म्हणजे प्रश्न आपण का पाहतो, PYQ का पाहतो, त्याचा अंदाज येतो आपल्याला की आपल्याला काय विचारलं जाईल. मग इतर फापड पसारा करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर बघा टिंबटिंब यांनी एलोराचे भव्य कैलास मंदिर बांधले. कृष्णा प्रथम याने या ठिकाणी एलोराचे भव्य कैलास मंदिर बांधले. हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तुम्ही जर गेला असाल तर आवर्जून, ते गेला नसेल तर आवर्जून तिथे जावा आणि या ठिकाणी ते मंदिर पहा तुम्ही, खूप चांगलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणते भारताचे पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट 18 नोव्हेंबर 2022 रोजी प्रक्षेपित केले गेले, तर विक्रम साराभाई हे आपल्या भारतीय अवकाशचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो, ते विक्रम यस हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भौतिकदृष्ट्या महाराष्ट्र किती नैसर्गिक विभागामध्ये विभागलेला आहे, तर तो 3. बघा इथं शब्द काय, नैसर्गिक विभागामध्ये. मग कोणते 3 आहेत, तर या ठिकाणी बघा किनारपट्टी प्रदेश, कुठला, किनारपट्टी प्रदेश हा एक नैसर्गिक विभाग आहे. दुसरा पर्वतीय प्रदेश, कुठला, पर्वतीय प्रदेश. आणि तिसरा आहे पठारी प्रदेश, पठारी प्रदेश. अशा 3 नैसर्गिक विभागामध्ये तो विभागलेला आहे. पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बीबी का मकबरा आहे. म्हणजे बघा आता या ठिकाणी याचा पर्याय औरंगाबाद आहे, परंतु आता हे नाव चेंज झाले, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा बीबी का मकबरा आहे. मग या बीबी का मकबऱ्याची स्थापना तुम्ही बघा, औरंगजेबाचा मुलगा कोण, आजम शाह. वाक्य काय म्हणले बघा, औरंगजेबाचा मुलगा आजम शाह यांनी त्याच्या आईच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा या ठिकाणी 1679 साली त्यांनी बांधलेला आहे. वाक्य लक्षात घ्या, औरंगजेबचा मुलगा आजम शाह यांनी त्याच्या आईच्या स्मरणार्थ 1679 साली, काय म्हणले, 1679 साली बीबी का मकबरा या ठिकाणी बांधलेला आहे. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्रात 2022 पर्यंत युनेस्कोच्या किती जागाची वारसा स्थळे आहेत. म्हणजे युनेस्कोच्या
युनेस्कोच्या यादीमध्ये महाराष्ट्रातले किती थळे आहेत असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे 5 थळे आहेत. ती 5 थळे कोणती ते आपल्याला कंपल्सरी माहितीच पाहिजे. त्या 5 थळाचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. बघा, अजिंठा लेण्या, त्यानंतर वेरूळ लेण्या, हे दोन्ही कोणत्या ठिकाणी? छत्रपती संभाजीनगरला आहेत. एलिफंटा गुफा जी आपण म्हणतो मुंबईमध्ये आहे, बरोबर, 3 झाले. त्यानंतर CST आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस, आणि त्यानंतर व्हिक्टोरियन गार्थिक वास्तू. बघा काय म्हणलंय, व्हिक्टोरियन गार्थिक वास्तू. म्हणजे व्हिक्टोरियन गार्थिक वास्तू तुम्ही बघा, मुंबई उच्च न्यायालयाची जी बिल्डिंग आहे तशा त्या शेजारी 10-12 बिल्डिंग आहेत, त्याला व्हिक्टोरियन गार्थिक वास्तू, तशा प्रकारच्या वास्तू, त्या ज्या वस्तू आहेत त्या एरियामध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या बिल्डिंगच्या एरियामध्ये आसपास तुम्ही बघितलं त्या एरियामध्ये, तर त्या बिल्डिंगला देखील युनेस्कोच्या वारसा स्थान मिळालं. मग किती झाल्या? 1, 2, 3, 4 आणि 5. मग हे महाराष्ट्रातले 5 ठिकाणे. अजिंठा वेरूळचा जो काही समावेश करण्यात आला, ह्या दोन्हीचं वर्ष 1983, एलिफंटाचं वर्ष 1987, CSTचं 2004 वर्षी मान्यता देण्यात आली, 2004 या वर्षी, आणि व्हिक्टोरियन गार्थिक वास्तू 2018. अशा पद्धतीने हे 5ची तुम्हाला पाठ असणं, वर्षे आणि युनेस्कोच्या वारसातील ही 5 ठिकाणं महाराष्ट्रातील. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणी 4 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी या मंदिर नगरपर्यंतचा समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या चाचणीचे मोहिमेवर गेले होते, किंवा कोणी उद्घाटन केलं? थोडक्यात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तुम्ही न्यूजपेपरला वाचला असेल की या दोघांनी गाडीत बसून तो प्रवास केला. त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडियात आणि प्रिंट मीडियात देखील बातम्या आल्या होत्या. समृद्धी महामार्गाचं नाव जे आहे ते बाळासाहेब ठाकरे समृद्धी राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग असं नाव आहे. म्हणजे कोणाचं नाव दिलं समृद्धी महामार्गाला? तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ते नाव दिलं आहे. जवळजवळ 10 जिल्ह्यातनं, किती जिल्ह्यातनं? जवळजवळ 10 जिल्ह्यातनं हा समृद्धी महामार्ग जातो. मी 65 आवृत्तीमध्ये पण टाकले आहे, आणि आता जी काही नवीन 66 आवृत्ती आली त्यात समृद्धी महामार्गाबद्दलची माहिती ती तुम्ही वाचून घ्या. येणाऱ्या कालखंडामध्ये एखादा प्रश्न समृद्धी महामार्गावर, आणि दुसऱ्या टप्प्याचं देखील उद्घाटन झाले. त्यामुळे दुसरा टप्पा कोणत्या ठिकाणी? पहिला नागपूर ते शिर्डी, आणि नंतर दुसरा टप्पा कधी झाला उद्घाटन, कोणता मार्ग, म्हणजे कुठून कुठपर्यंत, असं जर विचारलं तर ते देखील माहीत असणं अपेक्षित आहे. पुढला प्रश्न आहे, बघा, कोल्हापुरात कोणता किल्ला आहे? बघा, तिकोना किल्ला जो आहे तो पुणे जिल्ह्यात आहे. तुम्ही पावसाळ्यात सगळे ट्रेकिंगला गेलेला असताल बऱ्याच वेळेस या किल्ल्यावर. त्यानंतर पन्हाळा किल्ला हे उत्तर आहे. कोल्हापुरात कोणता किल्ला आहे? तर पन्हाळा किल्ला आहे. दौलताबाद किल्ला कुठला आहे? छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच औरंगाबादमध्ये पूर्वीचं नाव औरंगाबाद, आताचं नाव छत्रपती संभाजीनगर. आणि कोरगिडा किल्ला, हा कोरगिडा किल्ला सुद्धा कुठं आहे? पुणे. आपला प्रश्न काय विचारला? कोल्हापुरात कोणता किल्ला आहे? तर पन्हाळा किल्ला आहे. ठीक आहे. पुढला प्रश्न, मुंबई येथे 1867 मध्ये स्थापन झालेल्या खालीलपैकी कोणत्या समाजाने जाती निर्बंध हटवणे, बालविवाह रद्द करणे, स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विधवा पुनर्विवाह बंदी समाप्त करण्याचा प्रयत्न केला? तर तो प्रार्थना समाजाने केला आहे. 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग आणि महादेव गोविंद रानडे यांनी ही स्थापना केली होती. या प्रार्थना समाजाबद्दल आपल्या इथं प्रश्न विचारला आहे. हा हिस्ट्रीमधला प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राजघराण्यामध्ये राज्याची विभागणी प्रांतामध्ये करण्यात आली होती, ज्यापैकी प्रत्येकावर राष्ट्रपतीचे राज्य होते? तर याचं उत्तर आहे राष्ट्रकूट राजहंस. हा प्राचीन हिस्ट्रीमधला प्रश्न आहे. पुढला प्रश्न आहे, कोणत्या महिन्यात लोकसभेने ऊर्जा संवर्धन दुरुस्ती विधेयक 2022 पास केले? तर ऑगस्ट 2022 मध्ये हे ऊर्जा संवर्धन विधेयक पास केलेलं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोण क्रांतिसिंह म्हणून प्रसिद्ध होते, जे भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते होते? तर नाना पाटील हे प्रसिद्ध होते. सातारा सांगलीमध्ये त्यांचं खूप महत्त्वाचं कार्य आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाद्वारे ते खासदार झाले होते. उत्तर सातारा हा त्यावेळेचा लोकसभेच्या मतदारसंघातनं हे त्यावेळेस तिथं 1957 साली खासदार झाले होते. आणि त्यानंतर 1967 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाद्वारे ते बीड लोकसभा मतदारसंघामधनं, आता हे बऱ्याच लोकांना माहित नाही, बीड लोकसभा मतदारसंघातनं देखील नाना पाटील लोकसभेवर गेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं यांचं वैशिष्ट्य काय विद्यार्थी मित्रांनो, तर संसदेमध्ये बघा वाक्य काय म्हणलंय, संसदेमध्ये म्हणजे आपल्या लोकसभेमध्ये मराठीतून भाषण करणारा पहिला माणूस म्हणून कोणाची ओळख आहे? तर नाना पाटील यांची ओळख आहे. म्हणून नाना पाटील या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे. त्यांच्याबद्दलची इतर माहिती देखील तुम्ही गोळा करणं गरजेचे. स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. बघा, एलिफंटा लेण्यामध्ये किती गुहा आहेत अशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर
या ठिकाणी 7 गुहा आहेत युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये, पण त्याचा समावेश आपण मग आज पाहिलं. ह्या एलिमेंटल लेणीला घारापुरी लेणी म्हणून, कधी कधी शब्द जर वेगळा वापरला तर घारापुरी लेणी म्हणून देखील ह्या एलिमेंटल लेणीला ओळखलं जातं. 7 गुहा आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न बघा, 14व्या शतकाच्या पूर्वार्धात कोणत्या राजघराण्याने सध्याच्या महाराष्ट्रावर राज्य केले होते? तर यादव राजवंश या राजघराण्याने राज्य केले होते 14व्या शतकात म्हणलंय. ठीक आहे. पुढला प्रश्न, मार्च 2022 मध्ये देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे बेंगळुरू या ठिकाणी सुरू करण्यात आले. त्यानंतर पुढं परत जनगणनेचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे? तर मुंबई उपनगरमध्ये आहे आणि तो किती आहे? 90.9% आहे. आणि सर्वात कमी इथं कसला विचारलाय? दर सर्वाधिक आहे कुठं? तर मुंबई उपनगरला. आणि कमी जर विचारला तर तो कुठं आहे? नंदुरबार या ठिकाणी आहे. तो किती आहे? 63.14% आहे. मग आता जनगणनेवरची डाटा तर तुमच्याकडे असेल, नसेल तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणीमध्ये महाराष्ट्राची जनगणना दिली, त्यातनं लोकसंख्या हा टॉपिक आहे, त्यात हे एकदम व्यवस्थित दिले आणि तीच आकडेवारी या ठिकाणी आपल्याला विचारली जाते. पुढला प्रश्न आहे, लोह खनिज वितरणासाठी खालीलपैकी कोणता कच्चा माल महत्वाचा आहे आणि नागपूर, भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचे उत्खनन केले जाते? तर मॅंगनीज हा कच्चा माल लोह खनिज वितरणासाठी काय आहे? महत्वाचा आहे. पुढला प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर 9.35% आदिवासीची लोकसंख्या. ठीक आहे. पुढला प्रश्न, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? बघा, जनरली आपण म्हणतो वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस. परंतु तुम्ही जर बघितलं तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. बरोबर आहे. मग हे जर 6 तास काउंट केले तर या ठिकाणी लक्षात घ्या 4 वर्षानंतर, किती वर्षानंतर लीप इयर येतं? लीप इयर 4 वर्षानंतर येते. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. आणि त्यावेळेस फेब्रुवारी महिना हा 28 तारखेचा नसून किती तारखेचा असतो? 29 तारखेचा असतो. आणि मग याचं उत्तर आहे 366 दिवस. काय उत्तर आहे त्याचं? 366 दिवस. त्यानंतर बघा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? आता या ठिकाणी गोंधळ मुलांचा काय होतो? बंकिमचंद्र चटर्जी आणि रवींद्रनाथ टागोर. आता याचं उत्तर काय बघा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जीने लिहिलं आणि राष्ट्रगीत बघा इथं राष्ट्रीय म्हणलंय आणि इथं काय म्हणलंय? राष्ट्रगीत. राष्ट्रगीत कुठलं? आपलं जन गण मन हे कोणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि वंदे मातरम राष्ट्रीय गीत कोणी लिहिलं? तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा पुढला प्रश्न, ऑपरेशन ग्रीन हट कोणत्या राज्याने सुरू केले? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्याने सुरू केलं. बघा, नक्षलवादाविरुद्ध भारताच्या निम्नलिखित दलाने जे काही लढा दिला त्याचं वर्णन करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन हट राबवण्यात आलं नक्षलवादाच्या विरोधात, ते छत्तीसगड राज्यामध्ये. त्यानंतर बघा 56वा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असा या ठिकाणी प्रश्न विचारला. तर न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. बघा, जवळजवळ आपण 56 प्रश्न पाहिलेत विद्यार्थी मित्रांनो. सामान्यांचे किती प्रश्न पाहिले? 56 प्रश्न पाहिले. प्रश्न पाहण्यामागचा उद्देश हाच होता की हिस्ट्रीचे काय प्रश्न विचारतात, जॉग्राफीचे काय विचारतात, करंटचे काय विचारतात, बरोबर आहे, पॉलिटिकल सायन्सचे काय प्रश्न. ह्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की इथं काय 4 लाईन स्वरूपातले प्रश्न विचारले आहेत, 1 लाईन स्वरूपातले प्रश्न आहेत. परंतु हे तयारी करत असताना अंदाज येण्यासाठी आपल्याला PQ पाहणं गरजेचं असतं. म्हणून जवळजवळ इथं मी 55-56 प्रश्न तुम्हाला घेतले आहेत. निश्चितच हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील, त्याचं विश्लेषण आवडलं असेल, त्या संदर्भातले तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे. आणि एक बघा, हाच QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला माझं ते देवाचं दोर संपादित काही टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलमधला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यानंतर युनिक अकॅडमी थ्रू मंथली करंट अफेअरची सिरीज जी काय महाराष्ट्रात सर्वाधिक मुलं बघतात ती सिरीज या ठिकाणी ह्या QR कोड स्कॅन केल्यानंतर पूर्ण जानेवारी 2022ला मी सिरीज सुरू केली होती. आता जवळजवळ 1.5 वर्ष होत आलं या सिरीजला. सगळे 1.5 वर्षाचे लेक्चर तुम्हाला ह्या QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला मिळून जाणार आहेत. तर या संदर्भात तुम्हाला जर काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.